नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितले की अहंकारी हिरण्यकश्यपूचा अंत झाला आणि भक्त प्रल्हादासाठी भगवान नरसिंह खांबातून प्रगट झाले. शुकदेव महाराजांनी राजा परीक्षिताला ही कथा सांगितली. ज्या वेळेस ही कथा शुकदेव महाराज सांगत होते त्यावेळेला सगळे स्तब्ध होऊन ही कथा ऐकत होते. भक्तिभावाने ही कथा ऐकत होते. त्यावेळेला गंगेचा प्रवाह पण शांत झालेला होता. पशुपक्ष्यांचे आवाज थांबलेले होते आणि बाकी लोक तर एकदम स्तब्ध होते. इतकी सुरेख कथा आणि प्रत्यक्ष शुकदेव महाराजांच्या मुखातून ऐकणे हे परम भाग्य होते. आपण बघितले की भगवान आपल्या भक्तासाठी कुठल्याही रूपामध्ये प्रगट होतात आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत वेळोवेळी भगवंतानी घेतलेले दिव्य दश अवतार. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढला तेव्हा तेव्हा भगवान विष्णूंनी नवीन रूप घेऊन सृष्टीचं रक्षण केलेलं आहे आणि म्हणूनच आजची आपण जी कथा ऐकणार आहोत ती कथा आहे दशावताराची. पण दशावताराच्या कथेकडे वळण्याच्या आधी भगवंताचे नामस्मरण आपण केले पाहिजे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रोते हो, आज आपण दशावताराची कथा ऐकणार आहोत. त्याआधी आपल्याला अवतार म्हणजे काय हे समजले पाहिजे. जेव्हा भगवंत परमात्मा भक्तांच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी स्वतः पृथ्वीवर येतो त्याला अवतार म्हणतात. एक छोटासा श्लोक आहे, तो सगळ्यांना माहिती आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्म्यानम सुजाम्यहम. म्हणजेच जेव्हा जेव्हा धर्म कमी होतो तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो असे प्रत्यक्ष भगवंतानी सांगितलेले आहे. आज आपण 10 अवतार बघणार आहोत आणि हे थोडक्यात बघणार आहोत. याचे पुढे सविस्तर वर्णन पुढच्या भागांमध्ये प्रत्येक भागांमध्ये केले जाणार आहे. फक्त आजचा हा भाग मी दश अवताराची थोडक्यात माहिती देण्यासाठी बनवलेला आहे. पहिला अवतार मत्स्य अवतार. एक वेळ अशी आलेली होती की महाप्रलय येणार होता. संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली जाणार होती. त्यावेळी भगवंतानी अवतार घेतला मत्स्य अवतार. राजा सत्यव्रत नदीत अर्घ्य देत होता तेव्हा त्याच्या हातामध्ये एक छोटासा मासा आला. तो मासा म्हणाला की राजन मला वाचवा. राजाने त्याला आपल्या हातातल्या कमंडलू मध्ये ठेवलं पण त्याचा आकार थोड्या वेळाने वाढत गेला. कमंडलू छोटा पडला म्हणून राजाने त्याला तलावात सोडले. त्याचा आकार परत वाढला म्हणून राजाने त्याला नदीमध्ये, कमंडलू छोटा पडला म्हणून तलावात सोडले. तलावामध्ये त्याचा आकार वाढत गेला म्हणून राजाने त्याला नदीमध्ये सोडले आणि त्या क्षणी राजाला समजले की हा मासा साधा नाही, हे प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत. भगवंतानी नौका वाचवली, वेदांचे रक्षण केले आणि सृष्टी पुन्हा सुरू झाली. यातून आपण आपल्या जीवनाशी एक जोड घालू शकतो. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते की श्रीमद भागवत आपल्याला जीवन जगण्यासाठी एक बहुमोलाचा संदेश देत असतं. म्हणून श्रीमद भागवत ही कथारूपाने मी आपल्या समोर आणत आहे. त्या प्रत्येक कथेला शांतपणे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी एक बहुमोलाचा संदेश मिळेल. जेव्हा आयुष्यामध्ये प्रलयासारखी परिस्थिती होते
तेव्हा भगवान आपली नौका सावरतात. लक्षात घ्या, अशी संकट आपल्या आयुष्यात खूपदा येतात. ज्या वेळेला वाटतं की महाप्रलय आलंय, आता मी पूर्णपणे याच्यामध्ये संपून जाणार किंवा बुडून जाणार, अशी ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये वेळ येते, त्यावेळेला भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन आपली नौका बनतात आणि आपल्याला त्या महाप्रलयातून बाहेर घेऊन जातात. दुसरा अवतार आहे कूर्म अवतार. एक दिवस देवता दुर्बल बनल्या, असुर शक्तिशाली बनले आणि मग देवतांना सबल करण्यासाठी, त्यांची शक्ती परत आणण्यासाठी म्हणून अमृत समुद्र मंथन करून त्यातून अमृत काढायचे ठरले. मंदार पर्वत रवी बनला, वासुकी नाग दोरी बनला. पण पर्वत पाण्यात समुद्रामध्ये बुडायला लागला, कारण तो पर्वत होता. समुद्रामध्ये तो पर्वत बुडायला लागला आणि त्याच वेळेला भगवंतानी कासवाचे रूप घेतले, कूर्म अवतार धारण केला आणि स्वतः भगवंत समुद्राखाली गेले आणि आपल्या पाठीवर संपूर्ण पर्वत त्यांनी सांभाळला आणि त्यातूनच झाले समुद्र मंथन आणि अनेक गोष्टी त्यातून बाहेर पडल्या. यातून आपल्याला एक छान संदेश मिळतोय की कुठलेही मोठे काम करत असताना अनेक लोक असतात त्या काम करत असताना, पण आपल्याला बऱ्याच वेळेला जाणवतं की हे काम करताना खूप हात लागलेले आहेत, खूप लोक उभे राहिले आहेत, पण हे काम पूर्णत्वाला जात नाहीये. काही ना काही अडचण येत आहे आणि अचानक कुठून तरी एखादी व्यक्ती येते, ती त्याला हातभार लावते किंवा ती मार्गदर्शन करते आणि ते काम पूर्ण होऊन जात. म्हणजे मोठे काम होत असताना कोणीतरी शांतपणे येतं, आधार देतं किंवा मार्गदर्शन करतं आणि ते काम तडीपार होतं. म्हणून असे समजले जाते की जो आधार असतो ते प्रत्यक्ष भगवंत त्या रूपाने आलेले असतात आणि तो आधार देऊन किंवा मार्गदर्शन करून ते काम तडीला नेलेले असते. तिसरा अवतार आहे वराह अवतार. असुर हिरण्याक्षाने पृथ्वीला समुद्रात बुडवले. मी मागच्या वेळेलाच तुम्हाला सांगितलेले होते की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू भाऊ होते. हिरण्याक्षाचं आणि भगवान विष्णूंचं महाभयंकर युद्ध झालं, त्यात हिरण्याक्ष मारला गेला आणि तेव्हापासून हिरण्यकश्यपूने विष्णूंना आपला शत्रू मानलेलं होतं आणि पुढची कथा सगळी आपण मागच्या भागामध्ये बघितलेली आहे. या हिरण्याक्षाने पृथ्वीला समुद्रात बुडवलेलं होतं. सगळीकडे अंधार पसरला होता. तेव्हा भगवंतानी वराह रूप घेतले आणि वराह रूप म्हणजे कसे तर विराट रानडुक्कर. भगवान समुद्रात उतरले, आपल्या दातावर पृथ्वीला त्यांनी उचलले आणि बाहेर आणले आणि त्यानंतर त्यांनी हिरण्याक्षाशी भयंकर युद्ध केले आणि अधर्माचा अंत केला. यातून आपल्याला एक छान संदेश मिळतोय की जग कितीही अंधारात गेलं तरी भगवान प्रकाश आणतात. तसेच आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही कारणाने संकटाची मालिका आली आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अंधार झालेला आहे असे वाटले की कुठून ना कुठून भगवंत प्रगट होतात आणि तुमचं आयुष्य प्रकाशमय होतं. फक्त यासाठी तुम्ही समर्पित झालेलं पाहिजे भगवंताच्या चरणाशी. चौथा अवतार नरसिंह अवतार. भक्त प्रल्हादासाठी भगवंत प्रत्यक्ष खांबातून प्रगट झाले. ना पूर्ण मनुष्य ना पूर्ण प्राणी, अर्धा सिंह आणि अर्धा मानव असं हे रूप होतं नरसिंह, भगवान नरसिंहाचं. आणि एका क्षणात या रूपाने अहंकाराचा अंत केला. भक्त हो, श्रोते हो, एवढं लक्षात ठेवा, कधी कधी आपल्याला असं वाटतं की बराच काळ आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतात. आपण विचार करतो की भगवान मला ह्याच्यातून बाहेर का काढत नाही, या संकटाच्या मालिकेतून मला बाहेर का काढत नाही. तर भगवंत उशीर करतात, पण भक्ताला कधीही एकटं सोडत नाहीत, ते कायम त्याच्या बरोबर असतात. पाचवा अवतार वामन अवतार. राजा बळी खूप दानी होता, पण त्याच्या मनामध्ये हळूहळू सत्तेचा अभिमान यायला लागलेला होता.
आणि मग भगवंत आले एका छोट्याशा ब्राह्मणाच्या मुलाच्या रूपात. वामन अवतारामध्ये. वामन अवतारामधले भगवंत बळीला म्हणाले की बळीराजा मला फक्त 3 पावले जमीन द्या. आणि अचानक ज्या वेळा बळीराजाने त्याला होकार दिला आणि अचानक छोटासा वामन विराट रूप धारण करू लागला. एका पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलामध्ये आकाश, तिसरे पाऊल तसेच राहिलेले होते. वामन अवतारातल्या भगवंतांनी राजा बळीला विचारले की राजा मी तिसरे पाऊल कुठे ठेवू. त्यावेळेला बळींनी सांगितले की भगवंत तिसरे पाऊल माझ्या माथ्यावर ठेवा. यातून आपल्याला एक छान संदेश मिळतो. दान मोठं नाही, अहंकार सोडणं मोठं आहे. मी, माझं, माझ्यामुळं, मी करतो, हा जो अहंकार आहे, हा अहंकार सोडणं खूप मोठं जरुरी आहे किंवा मोठं आहे. 6वा अवतार परशुराम अवतार. जेव्हा क्षत्रियांनी सत्तेचा गैरवापर सुरू केला तेव्हा भगवंतानी अवतार घेतला परशुराम रूपामध्ये. हातात परशु, डोळ्यात तेज, अधर्माविरुद्ध उभे राहणारे रूप, असे हे दिव्य रूप घेतले परशुराम रूपामध्ये प्रत्यक्ष भगवंतानी. यातून आपल्याला एक छान संदेश मिळतोय. शांत माणूस देखील धर्मासाठी कठोर होऊ शकतो. 7वा अवतार राम अवतार. अयोध्येत जन्म झाला मर्यादा पुरुषोत्तम रामाचा. राम म्हणजे कर्तव्य, त्याग, संयम, वनवास, सीताहरण, रावण युद्ध, ही सगळी मालिका आपल्या डोळ्यासमोरून तरळून जाते. राम म्हणलं की हे सगळं आपल्याला दिसायला लागतं. इतके आपण राम अवताराशी एकरूप झालेलो आहोत. यातून आपल्याला एक रामानी शिकवलेलं आहे, भगवान रामाने आपल्याला एक शिकवलेलं आहे, शक्तीपेक्षा चरित्र मोठं असतं. त्यानंतरचा आहे कृष्ण अवतार. मथुरेच्या कारागृहात अंधारात भगवान कृष्ण जन्माला आले. बाललीला, गोवर्धन करंगळीवर उचलणे, रासलीला, समस्त मानव जातीला भगवद्गीता सांगणे. कृष्ण म्हणजे प्रेम, ज्ञान, भक्ती आणि संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान. 9वा अवतार बुद्ध अवतार. भगवान बुद्धाने जगाला शिकवलं अहिंसा, शांती आणि करुणा. त्यांनी शिकवलं रागाने नाही तर प्रेमाने जग जिंकता येतं. 10वा अवतार अजून घ्यायचा आहे. भगवंताने तो अवतार अजून घेतलेला नाहीये, पण तो अवतार आहे कल्की अवतार. जेव्हा आता हे कलियुग सुरू आहे, जेव्हा या कलियुगामध्ये अधर्म, आताच भरपूर अधर्म झालेला आहे, पण तो अधर्म पराकोटीला पोहोचेल, नाती तुटतील, धर्म कमी होईल, स्वार्थ वाढेल. आताही स्वार्थ खूप वाढलेला आहे, तो अजून जास्त वाढेल. तेव्हा भगवान परत प्रगट होणार आहेत. पांढऱ्या घोड्यावर, हातात तलवार घेऊन कल्की अवतारामध्ये भगवंत परत येणार आहेत. आता पूर्ण दशावताराचा अर्थ जर आपण बघितला तर तो खूप सुंदर आहे. त्यातून आपल्याला खूप काही घेता येईल. दशावतार म्हणजे आपल्याला काय वाटतं की हा साधी एखादी गोष्ट आहे. ही दशावतार म्हणजे गोष्ट किंवा साधी कथा नाहीये, तर तो मानव जातीला दिलेला एक बहुमोलाचा संदेश, एक उपदेश आहे. मी प्रत्येक अध्यायाच्या नंतर आपल्याला सांगत असते की खूप मनापासून शांतपणे मी जो अध्याय सांगत असते तो अध्याय ऐका. त्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या संकट किंवा येणारी संकट किंवा घडणाऱ्या गोष्टींना श्रीमद भागवत आपल्याला उत्तर देत असतं. या दशावताराचा पण खूप छान अर्थ आहे. एकेका शब्दात अर्थ आहे, पण तो किती बहुमोलाचा अर्थ आहे आता आपण बघूयात. मत्स्य अवतार श्रद्धा.
कूर्म अवतार आधार, वराह अवतार रक्षण, नरसिंह अवतार भक्त प्रेम, वामन अवतार नम्रता, परशुराम अवतार धर्म संरक्षण, राम अवतार मर्यादा, कृष्ण अवतार प्रेम आणि ज्ञान, बुद्ध अवतार करुणा आणि कल्की अवतार अधर्माचा अंत, जो अजून व्हायचा आहे, कारण तो अवतारच अजून भगवंतानी घेतलेला नाहीये. आजही आपण बघतो की भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये येतात. कधी एखाद्या माणसाच्या मदतीतून येतात, कधी एखाद्याच्या शब्दातून येतात, एखाद्याने दिलेल्या आधारातून येतात, कधी संकटातून बाहेर काढण्यासाठी एखादी व्यक्ती आपल्या समोर उभी राहते, त्या रूपाने भगवंत येतात. फक्त त्यांना ओळखण्या इतकी आपल्या जवळ श्रद्धा नाही, कारण तेवढी समर्पण भावना आपल्यामध्ये अजून निर्माण झालेली नाहीये. मी प्रत्येक वेळेला सांगते, तुम्ही त्याला समर्पित करा, त्याच्या चरणी तुम्ही स्वतःला झोकून द्या. तो तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. तो प्रत्येक संकटातून मार्ग काढेल आणि तुम्हाला सुखरूप ठेवेल. फक्त होतं ना काय, की आपल्याला मी आता सांगितल्यासारखं खूप संकट तुमची निवारली जातात, थोडासा त्रास होतो, शेवटी ते तुमचे भोग असतात, ते तुम्हाला भोगावे लागतात, पण अति त्रास होणं तुमचं टळलं जातं. एखादी कुठला तरी खूप संकट आलेलं असतं, त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की मी आता काय करू, मी या संकटातून बाहेर कसा पडू, आणि अनपेक्षितरित्या कोणीतरी येतं आणि तुम्हाला मदतीचा आधार देतं आणि तुम्ही त्या संकटातून बाहेर पडता. त्या क्षणी ते प्रत्यक्ष भगवंत असतात, पण आपल्या अल्पमती बुद्धीला ते त्यावेळेला त्यांचं रूप कळत नाही, कारण आपल्या डोळ्यासमोर एकच रूप असतं, शंख चक्र गदा पद्मधारी भगवान विष्णू. असं प्रत्येक वेळेला भगवान त्या रूपामध्ये येऊ शकत नसतात, म्हणून वेगवेगळ्या रूपामध्ये तुमच्या मदतीला येतात. पण फक्त तुम्हाला ते कळले पाहिजे. आणि ज्या वेळेला सगळी संकट निवारून जातात, तुम्ही सुखरूप असता, त्यावेळेला तुम्हाला आठवायला लागतं की अरे त्यावेळेला ती व्यक्ती ती माझ्या ओळखीची नव्हती, ती व्यक्ती त्यावेळेला येऊन मला त्या संकटातून बाहेर काढून गेली. त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी भास व्हायला लागतो की अरे ते प्रत्यक्ष भगवंत होते का. तर हो, त्यावेळेला ते भगवंत त्या रूपाने तुमच्या समोर आलेले असतात आणि तुमचं संकट निवारण केलेलं असतं. म्हणून मी नेहमी हेच सांगते, भगवंताच्या चरणी समर्पित व्हा, तर तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही. आजचा भाग आपण इथेच संपवताना आपण एक थोडस शिकूयात. अवतार बदलले, युग बदलली, पण भगवंताचे कार्य कायम एकच राहिले, भक्तांचे रक्षण करणे. आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत अशी एक सुरेख कथा, जिथे मृत्यूच्या तोंडात असलेला हत्ती भगवंताला आर्तपणे हाक मारतो आणि मग भगवंत त्याला सुटका करण्यासाठी, त्याची सुटका करण्यासाठी प्रत्यक्ष अवतरतात. ती उद्याची कथा आहे गजेंद्र मोक्षाची. उद्याच्या कथेमध्ये आपण सुंदर वर्णन भगवंताचं आणि गजेंद्राचं बघणार आहोत. गजेंद्राने केलेली प्रार्थना, मारलेली आर्त हाक आपण उद्या बघणार आहोत. तोपर्यंत मला अनुमती द्या आणि उद्यापर्यंत आपण भगवंताची आराधना करत राहूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.